धन्यवाद बच्चू भाऊ सोबत आपल्या महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय शेतकरी नेते इथं उपस्थित आहेत. पुनश्च सर्वांचं एकदा मनापासून सर्वांचे स्वागत करतो. सर्व बांधव दिव्यांग बांधव यांना विनंती करतो की दिव्यांग बांधवांना सुविधा उपलब्ध करून द्या, लोकांना करू नका. त्यांना बसू द्या समोर आणि बाकीचे कार्यकर्ते दूर व्हा, मागवा. बाकीचे कार्यकर्ते भाऊ आपल्या प्रत्येकापर्यंत नंतर येणार आहे. सर्वांना विनंती आहे, कोणी गडबड करू नका. सर्व शांततेत थोडं मागं व्हा, थोडं मागं व्हा. खाली बसा, चला थोडं दूर बसा खाली प्लीज. थोडं दूर बसा, फक्त दूर बसा. मी सगळ्यांच्या भेटीला येणार आहोत. दूर बसा, दूर बसा. आपल्याला मुक्कामी राहता येत नाही, उभं राहणार का? खाली बसा. सगळे इतक्या दुरून लोक आलेले आहेत, प्रत्येक जण बसला तर त्याचा फायदा होत नाही. बसा खाली प्लीज. तर बच्चू कडूंचा हा ट्रॅक्टर मोर्चा आता नागपुरात पोहोचलेला आहे. बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिलेला होता सरकारला आणि तो आता अल्टिमेटम तो वेळ संपलेला आहे. 4 वाजतापर्यंतचा अल्टिमेटम होता आणि जर 4 वाजेपर्यंत कुठलाही निर्णायक जर निर्णय झाला नाही तर आता थेट रामगिरीवर धडकणार असा थेट इशारा त्यांनी दिलेला होता. काहीही झालं, पोलिसांनी कितीही अडवलं तरी सुद्धा, अगदी गोळ्या जरी झाडल्या तरी सुद्धा आम्ही रामगिरीवर जाणारच असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे. आता ते अगदी काही वेळात आपली काय भूमिका जाहीर करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा नागपुरात महामार्ग अडवून धरलेला आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथे पोहोचलेले आहेत. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले नागपुरातनं. प्रवीण, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण तर नागपूर शहर हे 0 माईलचं शहर आहे आणि 4ही हायवे जे आहे म्हणजे काश्मीरहून येणारा, कन्याकुमारी येणारा, बंगालवरून येणारा आणि मुंबईवर येणारा 4ही हायवे नागपुरात एकत्र येतात. आणि हा जो परिसर आहे नागपूरचा जामठा परिसर, इथे 4ही हायवे जे आहे हे सध्या जाम केल्याची परिस्थिती आहे. समृद्धी महामार्ग सुद्धा आहे या परिसरामध्ये आणि समृद्धी महामार्ग सुद्धा ज्या ठिकाणी जो समृद्धीकडे जाण्याचा रस्ता आहे तो सुद्धा लोकांनी जाम केलेला आहे. आता बच्चू कडू दाखल झालेले आहे इथे आणि बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की ते रामगिरी मुख्यमंत्री निवासस्थान इथं जातील आणि त्यांची जी मागणी आहे ती तिथपर्यंत नेऊन ठेवतील. या ट्रकवरती एक मिक्सर दिसतंय, तिथपर्यंत लोक बसलेले आहे, गाड्यांवर लोक बसलेले आहे, त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत आहेत. पण या सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत कारण की नागपूर शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते, माल वाहतूक होत असते. बच्चू कडूंची जी मूळ मागणी आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करा, त्यासाठी बच्चू कडूंची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी हे आंदोलन आहे. आता या ठिकाणी बच्चू कडूंना आता हे जे परिसर आहे जामठा, इथे केंद्रीय कापूस संशोधन परिसर कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं थांबणार नाही आणि पुढे जातील आणि नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातलं जे रामगिरी निवासस्थान आहे, मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ते जातील. रामगिरी निवासस्थान आहे, मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ते जातील आणि तिथून ते आपलं आंदोलन जे आहे ते पुढे नेतील. नागपूर पोलिसांनी सांगितलं की जामठाच्या परिसराच्या पलीकडे एकही कार्यकर्ता नागपूर शहरात येणार नाही आणि ही परवानगी जी आहे ही फक्त नागपूर शहराच्या जामठा परिसरापर्यंत. थोडंसं थांबवतोय, बच्चू कडू बोलताय. किती दिवस राहणार आहे तुम्ही? राजू शेट्टी साहेबांनी वामनरावजी चटर्जी शेतकरी संघटनेचं आयुष्य गेलं, वामनरावजी ना आयुष्य गेलं. राजूजी शेट्टी आहे, आमचे दुष्कर्जी आहे, कॉलेज आहे, अधिकारी आहे, त्यांच्यासाठी आहे.
काय केलं तर वरतून खाली येऊ नका फक्त पाहिजे प्रवीण, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. आपण बघतोय बच्चू कडू आता सगळ्या सभेला संबोधित करतायत. आत्ताची काय अपडेट्स आहेत, ह्या पुढचा नेमका कशा पद्धतीने त्यांचा मोर्चा असणार आहे, बच्चू कडूंची भूमिका काय असणार आहे? प्रवीण, बच्चू कडू यांनी NDTV मराठीशी बोलताना त्यांची भूमिका काही वेळापूर्वी मांडली. त्यांचं म्हणणं आहे की लोकांचा जरी त्रास होत असला, जरी या सगळ्या खोळंबा झाला असला वाहतुकीचा, तरी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, ट्रॅक्टर मोर्चा काढला होता, तसाच काहीसा हे आंदोलन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन आहे, त्यामुळे सर्वसामान्यांनी कळ सोचावी. कारण की शेतकरी अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झालं आहे. आणि कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती, म्हणजे दरवर्षी कर्जमाफीच्या निमित्तानं काहीतरी थोडीशी निधी सरकार मंजूर करते, पण कर्जमाफी न करता कर्जमुक्ती करण्यात यावी, सातबारा पूर्णपणे कोरा करण्यात यावा. आणि यासाठी फक्त 30,000 कोटी रुपये खर्च जो आहे तो येतो. त्यामुळे 30,000 कोटी रुपये खर्च काही सरकारसाठी मोठा नाही आहे. त्यामुळे हा 30,000 कोटी रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावं अशी बच्चू कडू यांची मागणी आहे. त्यामुळे आता या जामठा परिसरामध्ये नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत आहेत. गौसी मानापूर हा भाग आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहे. आणि यासोबतच देशातील चारही टोकातून येणारे जे हायवे आहे ते इथंच मिळतात. हा जो या उड्डाणपुलावर मी आता उभा आहे, या उड्डाणपुलाचा रोड समृद्धी महामार्ग जातो. त्यामुळे समृद्धी महामार्ग सुद्धा आता जाणं बंद आहे तिकडे. त्यासोबतच जबलपूर हायवे असेल, भंडारा हायवे असेल आणि यासोबतच दिल्लीकडे जाणारा वाराणसी हायवे असेल, कन्याकुमारीकडे जाणारा रोड आहे, हे सर्व रस्ते जे आहेत ते जाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे आंदोलन संपल्यावरही किमान 5-6 तास लागेल ही सगळी जी ट्रॅफिक जाम सोडायला. मी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला यांना विनंती करतो की आता नजर जाईल तिथपर्यंत ट्रॅक्टर दिसत आहेत आणि हे पिवळे छत असलेले, निळे छत असलेले हे ट्रॅक्टर दिसत आहेत. हे ट्रॅक्टर अमरावती, बुलढाणा आणि अकोला आणि काही विदर्भाच्या बाहेरूनही हे ट्रॅक्टर जे आहेत हे आलेले आहेत. आणि या ट्रॅक्टरमध्ये काही हे जे शेतकरी जे आहे हे आपले तिथे शिदोरी घेऊन आलेले आहे. या शिदोरीमध्ये गहू, तांदूळ, कणिक हे सुद्धा आणली आहे. त्यामुळे किमान महिनाभर आपण नागपूरमध्ये राहू शकू असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांची पुढची भूमिका थांबणार नाही, तर ते रामगिरी या शासकीय निवासस्थान मुख्यमंत्री यांच्या घरापर्यंत जातील आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या तिथे पोहोचवतील. त्यामुळे मुख्यमंत्री नागपुरात नसले तरी बच्चू कडू यांची भूमिका हीच आहे की रामगिरी निवासस्थानापर्यंत जायचं. त्यामुळे 128 किलोमीटरचं हा मोर्चा 128 किलोमीटर अंतर पार करत आला आणि आता नागपूरच्या गौसी मानापूर जामठा पर्यंत हा मोर्चा आलेला आहे. आणि या मोर्चामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास 200-250 ट्रॅक्टरसह आणि संस्था आहे, त्याच्या शेजारी एक ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवरती परवानगी देण्यात आलेली आहे बच्चू कडू यांना आंदोलन करण्याची. आणि ही परवानगी 1 दिवसाची देण्यात आलेली आहे. पण 1 दिवस नाही तर हे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहील असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे बच्चू कडूंची की शेतकऱ्यांना पूर्णपणे त्यांचा सातबारा कोरा करा, म्हणजेच कर्जमाफी, कर्जमुक्ती करा. दुसरं असं म्हणणं आहे बच्चू कडू यांचा दिव्यांग मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभागी झालेले आहे. दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन प्रति महिना देण्यात यावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे. यासोबतच शेतकरी आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांच्या विधवा ज्या आहेत त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्येच्या संदर्भामध्ये सामाजिक प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सर्वाधिक जर झळ कोणाला पोहोचत असेल तर विधवा महिलांना पोहोचत असते. त्यामुळे या शेतकरी विधवा महिलांनाही 6,000 रुपये मानधन देण्यात यावं अशी बच्चू कडू यांची मागणी आहे. त्यामुळे एकीकडे दिव्यांगाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात जवळपास 10 या मागण्या आहेत. आणि या मागण्यांमध्ये मायक्रो फायनान्स काही कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांची लूट करतात असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. छोटे मोठे गाड्या घेणं किंवा अवजारं घेणं, ट्रॅक्टर घेणं यासाठी बचत गटांनी काही मायक्रो फायनान्सकडून काही लोन घेतलेलं आहे. त्यांनी त्यासुद्धा कंपन्या या शेतकऱ्यांना लुटतात आणि शेतकऱ्यांचा छळ करतात असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्सकडून ज्या लोकांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्जही माफ करण्यात यावं
आणि वन टाइम सेटलमेंट सारख्या गोष्टी न करता या संदर्भात सरकारनं काय मदत करावी अशी बच्चू कडू यांची मागणी आहे। या सोबतच आता अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि सर्व दूर जो अतिवृष्टी झाली त्यामुळे जे नुकसान झालं त्याची सुद्धा भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे। त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनामध्ये गौसी मानापूर परिसरामध्ये दुरून लोक आलेले आहे। गाड्या दिसतात तिथे सांगली, सातारा, कोल्हापूर वरून राजू शेट्टी सुद्धा आलेले आहे आणि राजू शेट्टी, महादेव जानकर सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। या परिसरामध्ये आता विविध पक्षाचे नेते मंडळी आलेले आहे आणि शरद पवार, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सुद्धा या परिसरामध्ये आता आपला पाठिंबा जो आहे तो दिला आहे। काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये एकंदरीतच आता नागपूरचा गौसी मानापूर जामठा परिसर हा पूर्णपणे जाम झाला आहे आणि हे आंदोलन संपल्यावर किमान 4-5 तास तरी लागतील ही सगळी ट्रॅफिक निवळायला। पण अद्याप तरी रामगिरी या निवासस्थानी आपण जाऊ यावर बच्चू कडू ठाम आहेत। निश्चितच। आणि प्रवीण, आपण बघतोय इथून रामगिरीपर्यंतचं अंतर नेमकं किती असणार आहे, त्या दिशेनं ते आता कूच करतील, साधारण किती वेळात ते रामगिरीपर्यंत पोहोचू शकतात? मी तुम्हाला सध्या नागपूर आणि इकडे हा जो रस्ता आहे हा रायपूरकडे जातो। आता रामगिरी निवासस्थानापर्यंत जायला इथून रामगिरी निवासस्थान हे फक्त 12 किलोमीटर आहे आणि या रामगिरी निवासस्थानापर्यंत या सगळ्या गर्दीतून जायला किमान 2 तास लागेल। पण नागपूर पोलिसांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला परवानगी देण्याच्या आधीच ही अट टाकली होती की त्यांनी गौसी मानापूर जामठा सकाळीच रामगिरी निवासस्थानाची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि कोणीही आंदोलक त्या ठिकाणी जाणार नाही अशी हमी घेतल्यावरच 1 दिवसाची परवानगी ही बच्चू कडू यांनी पण आणि जोपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही तोपर्यंत इन्स्टिट्यूट्स आहेत आणि माउंट फोर्ट शाळा आहे, पलोटी कॉलेज आहे, या संपूर्ण इन्स्टिट्यूट मधून आता जे लोक सुटत आहेत त्यांची ड्युटी संपली आहे ते लोक अडकून बसलेले आहेत। काही विद्यार्थी इथे दिसत आहेत, ते विद्यार्थी सुद्धा घरी जाण्यासाठी प्रयत्न करतायत आणि या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस सुद्धा फसलेल्या आहे। त्यामुळे नागपूर शहरातला गौसी आता जाम झालेला आहे। त्यामुळे देशाच्या 4ही कोपऱ्यातून जे हायवे येतात हे हायवे जाम झालेले आहे आणि आता या परिसरामध्ये पर्यंत प्रहारचे कार्यकर्ते यासोबतच काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेस कडून आलेले काही कार्यकर्ते आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून आले अमरावतीवरून महाएल्गार मोर्चा वर्धेला मुक्काम केला। सुकळीहून सकाळी बच्चू कडू निघाले आणि सुकळीहून निघून आता नागपूरमध्ये या आणि आता हे मोर्चा जो आहे हा आलेला आहे। त्यामुळे अनेक लोक इथे उपस्थित आहे, ते लोक काही लोक अडकलेले आहे। जवळपास 3-4 तास झाले हे लोक इथे अडकून पडलेले आहे। अनेकांना युट्यूबवर लोक पाहत आहेत, व्हिडिओज पाहत आहेत की इथे काय झालं आहे। त्यामुळे आता जवळपास 30 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहे। समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो आउटर रिंग रोड आहे तो सुद्धा जाम झालेला आहे आणि एकंदरीतच काश्मीर ते बंगालचा हायवे जो आहे ते 4ही हायवे जे आहे ते बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जाम केलेले आहे। त्यामुळे नागपूरकरांच्या हायवेवरून जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे लोक आता विचारणा करतायत की हे सगळं जाम जे आहे केव्हा सुटेल। पण आता बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे जोपर्यंत रामगिरी निवासस्थानापर्यंत जाऊ दिलं जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवलं जाईल असं बच्चू कडू ठाम आहे। पण एकाही कार्यकर्त्याला जामठाच्या पुढे जाऊ दिलं जाणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार, नागपूरच्या जामठा परिसरात लागलेला हा जाम कसा सुटणार त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे यांनी सुद्धा संपूर्ण परिस्थिती आढावा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना सुद्धा या संपूर्ण परिस्थितीची माहिती ही खडानखडा दिली जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि या परिस्थितीचा तोडगा काढण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे आता या संपूर्ण परिस्थितीवर नागपूरचे जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर, नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंघल आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हिडिओ यांना कसं समजायचं यासाठी प्रयत्न केले जातात। त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये जाम जो आहे तो लागला। त्यामुळे नागपूर पोलिसांनी जे अल्टरनेट रोड दिले होते त्या रोडचा काही फायदा झालेला नाही आहे। त्यामुळे जवळपास 30 ते 40 किलोमीटरच्या रांगा या लागलेल्या आहे। निश्चितच। आणि प्रवीण, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी झाली आहे। या गर्दीचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात येते आणि दुसरं म्हणजे पोलिसांची या सगळ्यामध्ये नेमकी काय सध्या भूमिका दिसते? गेल्या आठवड्यात सुद्धा मोरारजी कंपनीचं एक असंच आंदोलन झालं होतं। तेव्हा सुद्धा जवळपास 25-30 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या वेळेस असं पद्धतीनं जाम लागू नये असं पोलिसांचा प्रयत्न होता। पोलिसांनी नागपूर वर्धा रोडवरती जामठ्यापासून आधीच जिथे आंदोलन स्थळ आहे त्याच्यापूर्वीच एक अल्टरनेट रोड दिला होता आणि खापरीतून वर्धेकडे जाण्याचा अल्टरनेट रोड दिला होता आणि वर्धेकडून नागपूरला येण्यासाठी मिहानकडून एम्सकडून मिहान प्रोजेक्टमधून एक रोड आहे त्या ठिकाणी अल्टरनेट रोड दिला होता, पण त्या रोडचा काही फायदा झालेला नाही आहे। पण आता काही लोकांनी समृद्धीच्या मार्गे वर्धा अमरावतीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण समृद्धीकडे जाणारा जो आउटर रिंग रोड आहे तो सुद्धा आंदोलकांनी जाम केला आहे। त्यामुळे भारतातले सगळे जे महत्त्वाचे हायवे आहे जे नागपुरात येतात ते सगळे जाम केलेले आहे। त्यामुळे बॉम्बे बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालकडून मुंबईकडे जाणारा जो रोड आहे तो बंद आहे। यासोबतच आणि यासोबत समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई तो सुद्धा आंदोलकांनी जाम केलाय। प्रवीण, थोडंसं थांबवतो। नितेश कराळे मास्तर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मास्तर, स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये। एकूणच या आंदोलन थांबवतो। नितेश कराळे मास्तर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मास्तर, स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये। एकूणच या आंदोलनाकडे बघता तुमची काय भूमिका आहे? मास्तर, आवाज येतो माझा? कराळे मास्तर, आवाज येतोय का माझा? हा कराळे मास्तर, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? कराळे मास्तर, एकूणच या बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे। तुमची नेमकी काय भूमिका आहे आता? लोकांचं समस्या ज्या आहे बॉन्स्टॉप झाल्यासारखा झाला। लोकांच्या मनातला जो उद्रेक आहे तो उद्रेक रस्त्यावर उतरला, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आणि सरकार जे कर्जमाफी केली घोषणा केली होती का इलेक्शनच्या अगोदर आम्ही कोरा करू पण शेतकऱ्याचा सातबारा पुरा केला नाही। शेतकऱ्याने हमी जाहीर केले त्या हमी भावात शेतकऱ्याचा माल जात नाही। त्याच्यासाठी लोकांनी भाव नाही, त्याच्यामुळे प्रचंड लोक जवळपास आता इथं नागपूरला मला वाटते 5 ते 6 लाख लोक जमा झाली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून। स्वतःहून लोक आले आहेत, सर्व लोक स्वतःच्या बाईकनं गाड्यानं इथं जमा झाली आहे। हे लोकांच्या समस्या आहे। पश्चिम भावच्या नेतृत्वाचे आंदोलन झालं, त्याला लोकांच्या भावना आता उद्रेक उमलला आहे आणि लोक जायला तयार नाही। तिन्ही रस्ते आता लोक होणार आहेत। एक नागपूर वर्धा झाला, समृद्धी होणार आणि त्याच्यानंतर NS6 आहे, NS6 आणि NS7 दोन्ही ब्लॉक समृद्धी हा ब्लॉक होणार आहे। का जर लवकर निर्णय घेतला नाही तर हे लोक हे सगळ्या ट्रॅफिक जाम केल्याशिवाय ठेवणार नाही आणि इथं चक्का जाम झाला त्याने सर्वस्वी जबाबदार देवाभाऊने आणि देवाभाऊने ज्या पोकणाऱ्या काढल्या त्याने सर्वस्वी देवाभाऊ जबाबदार आहे। आमचं मत कर्जमाफी करून घेतलं आणि आम्हाला आता उल्लू दाखवण्याचं काम देवाभाऊ करत आहे।
मास्तर, आता आपण बघतोय की ह्यापुढे बच्चू कडूंची भूमिका तर थेट रामगिरीवर जाण्याची आहे. ते तशा पद्धतीनं आगेकूच सुद्धा करतील. मात्र त्यांच्या सोबतीनं तुम्ही शेवटपर्यंत राहणार आहात? कारण शरद पवार आम्हाला आमंत्रण दिलं दिवाळीचं लाडक्या बहिणीला. आता आम्ही झालो जवाई देवाभाऊचे, तर जवाईने पाहुणचारासाठी बोलावलंय आम्हाला. आता पाहुणचार आहे देवाभाऊच्या घरी. जवाईने कपडे गिपडे, बहिणीला साडी देणार आहे, भाषाला हाफ पॅन्ट देणार आहे देवाभाऊ घेऊन. आणि म्हणून आता आम्ही पाहुणचारासाठी देवाभाऊच्या घरी आलोय दिवाळीच्या. आणि पाहुणचारासाठी तुम्ही काय भेट मागणार आहे त्यांच्याकडे? कर्जमुक्ती भेटत नाही, त्याच्यासाठी पर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहे. त्याच्यामुळे देवाभाऊचं आपलं बच्चू भाऊचं ठाम मत आहे, आम्हाला कर्जमाफी भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आणि शेतकरी स्वतःहून इथून जाण्यासाठी तयार नाही आहे. प्रचंड उत्साह ठीक आहे या आंदोलनात आपल्याला दिसून पडत आहे. तुम्ही म्हणताय बच्चू कराळे सर, तुम्ही म्हणताय की बच्चू भाऊंबरोबर तुम्ही तिकडे जाणारच आहे, दिवाळी सणासाठी भेट घेऊन येणार आहे. तुम्ही त्यांच्याकडे शिमेकीचं काम तुम्हाला सुचतील याच्या अगोदर पासून आंदोलन जाहीर झालं परंतु देवाभाऊला सुचतील. शिमेकीचं काम तुम्हाला सुचतील याच्या अगोदर पासून आंदोलन जाहीर झालं परंतु देवाभाऊला सुचलं नाही का आम्ही यायला मिटिंगला बोलवायला पाहिजे म्हणून. आता एवढ्या मोठ्या लोकांचा प्रतिसाद भेटल्यावर बच्चू भाऊ तिथं मंत्रालयाच्या मिटिंगला बोलावते. आणि एवढं देवाभाऊला शेतकऱ्याचा सर्व सर्वसामान्य लोकांसमोर इथं बोलणी करायला याव आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा GR घेऊन याव, एवढीच मागणी लोकांची आहे. आणि आमच्या मालाला आम्हाला भाव भेटला पाहिजे यासाठी भावांतर योजना जाहीर करा. आमचा माल जर 4,000 भेटलं तर वर्षात बाबतीत जे पिकं शेतकरी पिकवतात त्याचा चित्र शेतकऱ्याचा चित्र मुख्यमंत्र्यांनी निश्चितच मास्तर, मनपूर्वक धन्यवाद. आपण NDTV मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. कराळे मास्तरांनी सुद्धा आपल्याकडे प्रतिक्रिया दिलेली. आपण बघतोय मोठा जनसमुदाय जमलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. प्रवीण मुंधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रवीण, सध्याचे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? कारण जोरदार भाषणं सुद्धा होत आहेत, मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव जमलेले आहेत, घोषणाबाजी होते, नेमकी काय स्थिती आहे सध्या? रविकांत, आहे ते एकत्र आलेले आहे. म्हणजे महायुतीमधले जे पाठिंबा दिलेले शेतकरी नेते आहेत ते सोडता महाविकास आघाडी आणि वेगळी भूमिका मांडणारे जे शेतकरी नेते आहेत ते सुद्धा यात सहभागी झालेले आहे. आता रविकांत तुपकर इथे सहभागी झालेले आहे, राजू शेट्टी सहभागी झालेले आहे, कार्यकर्ते आहे केदार ते सुद्धा उपस्थित आहे, वामनराव चटप जे आहे ते सुद्धा उपस्थित आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष जो आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे, काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बच्चू कडू यांनी केलेला आहे. महायुतीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आरोप केला आहे त्यांचं म्हणणं आहे की बच्चू कडू हे स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अशा पद्धतीनं लोकांना वेठीस धरतायत. पण एकीकडे जरी असं असलं तरी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय. पण हे जरी असलं तरी नागपूरकर आणि नागपुरातून जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. इथे लहान मुलं अडकलेले आहेत आणि बॉम्बे बेंगाल म्हणजे मुंबईतून पश्चिम बंगालकडे जाणारा हायवे आणि काश्मीर ते कन्याकुमारी, काश्मीरहून कन्याकुमारीकडे जाणारे हे हायवे शारी आणि नागपूर मुंबई समृद्धी हायवे, हे पाचही हायवे नागपुरातून जातात आणि या पाचही हायवेवरून लाखो लोक रोज प्रवास या आंदोलनामुळे किती लोकांचे हाल होत आहेत त्याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. आता जरी हे आंदोलन ज्या क्षणी मागे घेतलं जाईल त्याच्याही किमान 7-8 तास लागतील हे सगळी वाहतूक निवळायला आणि ही सगळी परिस्थिती संपुष्टात यायला. कारण की इतक्या म्हणजे आता सिंधी रेल्वेपर्यंत रांगा लागलेल्या आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की नजर जाईल तिथपर्यंत गाड्या आहे.
त्यामुळे हे आंदोलन केव्हा मागे घेतलं जाईल, ही परिस्थिती केव्हा आटोक्यात आणली जाईल याचाच विचार प्रत्येक जण इथे करतोय. अनेक शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी इथे अडकून पडलेले आहे. एम्स आहे इथे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. 3-4 राज्यातून पेशंट एम्समध्ये येत असतात, त्यामुळे अनेक ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकून पडलेले आहे. नागपूरमध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इथूनही 3-4 राज्यातून पेशंट येत असतात. त्यामुळे या सगळ्या रुग्णांची सुद्धा सोय व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण आता या आंदोलनामुळे नागपूर पूर्णपणे जाम झालेला आहे आणि चारही हायवे, बॉम्बे, बेंगाल आणि काश्मीर ते कन्याकुमारी हे चारही हायवे, समृद्धी महामार्ग हे सगळे जाम झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलेक्टर आणि पोलीस कमिशनर यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहे. निश्चितच प्रवीण, आपण बघतोय आणि आता तिकडे नेमके कोणकोणते नेते मंचावर उपस्थित आहेत, कोणाकोणाची नेमकी भाषणं झालेली आहे आणि काय साधारण भूमिका दिसते सगळ्या नेत्यांची? राजू शेट्टी हे बुट्टीपुरीपासून बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टरवर बसून आले. त्यामुळे राजू शेट्टी यांची भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील. यासोबतच आता जे विदर्भातले काही शेतकरी नेते मंडळी आहे ते सुद्धा या मंचावर, म्हणजे इथे जे थांबलेले आहेत लोक, इथे ट्रॅक्टरवरती उपस्थित आहे. त्यामुळे विदर्भवादी सुद्धा या संपूर्ण आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे. विदर्भवाद्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या ज्या आहे त्या काही थांबणार. यहाँ पे कारण यही है कि फडणवीस ने जो हमको जो प्रहार को जो हर बार फंसाते जा रहा है, तो अब आज हम उसको फंसाएंगे बराबर और उसको देना ही पड़ेगा. जो हमारी मांगनी है वो उसको देना ही पड़ेगा, नहीं तो हमारी इधर जान भी जाएंगी तो भी हम इधर आज जान देने के लिए तैयार है. इसलिए महाराष्ट्र के पूरे काने कोपरे से 1.5 से 2 लाख आज सब शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार सब इधर आए हैं. मैं तो रायगढ़ से आया हूँ, मैं तो खुद 9000 लोग लेके आया हूँ इधर. मुझे बताइए क्या प्रमुख मांग है इस पूरे आंदोलन की? शेतकरी जो कर्ज माफी है वो होना चाहिए. दिव्यांग के जो पैसे बढ़ाने के है वो बढ़ा के दे नहीं रहे हमको. मच्छीमारों की मांगनी है, जो शेत मजदूर की मांगनी है वो सब हमको चाहिए और लेके ही जाएंगे, नहीं तो आज जाएंगे नहीं हम. आपका नाम? सचिन साळुंके, रायगढ़ जिल्हा अध्यक्ष. तर आपण बघतोय की या आंदोलनामध्ये जे जे सहभागी झाले त्यांच्या प्रतिक्रिया देखील आता यायला सुरुवात झालेली आणि आता कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी हैदराबाद नागपूर महामार्ग अडवून ठेवलेला आहे. शेकडो वाहनांसह बच्चू कडूंचा मोर्चा नागपुरात सहभागी झालेला आहे आणि आपण बघतोय पुन्हा एकदा की कशा पद्धतीने ही मोठी गर्दी झालेली आहे कर्जमाफीसाठी. कडूंचा एल्गार पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी थेट एल्गार मोर्चातून आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रवीण, बच्चू कडू यांना आता फोन आलेला आहे आणि बच्चू कडू फोनवरून संवाद साधला आहे. बच्चू कडू यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री आहेत आणि बच्चू कडू यांची समजूत काढता ते प्रयत्न करणार. काय त्यांची मागणी जी आहे त्या पूर्ण केल्या जातात याकडे लक्ष लागलेलं आहे. आता या परिसरामध्ये शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत. शेतमजूर आहेत, दिव्यांग आहेत. त्यामुळे फक्त कर्जमाफी नाही तर दिव्यांगांना 6000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावं ही सुद्धा बच्चू कडू यांची मागणी आहे. त्यामुळे एकंदरीतच आता बच्चू कडू यांना फोन करून त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जातात. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री हे सुद्धा फोनवरून चर्चा करू शकतात आणि त्यांच्याशी चर्चा करू शकतात. पण बच्चू कडू यांची जी भूमिका आहे ती रामगिरी निवासस्थानावरती आंदोलकांसह जाऊन त्या ठिकाणी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे जामठाच्या पलीकडे कोणालाही कोणत्याही आंदोलकांना जाऊ दिलं जाणार नाही अशी पोलिसांनी अट टाकलेली आहे. त्यामुळे या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जामठाच्या पलीकडे कोणत्याही आंदोलकांना जाता येणार नाही. पण बच्चू कडू अडून बसलेले आहे की त्यांना रामगिरी निवासस्थानात जायचं आणि रामगिरी निवासस्थानात जाऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन कार्यालयात द्यायचं आहे. मुख्यमंत्री नागपुरात नाही आहे पण रामगिरी निवासस्थानात जाऊनच त्यांना त्यांच्या
ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना आश्वासन पाहिजे, लिखित आश्वासन पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता काही वेळामध्ये बच्चू कडू यांना इथे फोन येईल आणि त्या फोनच्या माध्यमातून त्यांची मनधरणी किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे सुद्धा या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि याची एका मिनिटाची मिनिट टू मिनिट माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाते आणि मुख्यमंत्री या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि आता या परिसरामध्ये काय निर्णय घ्यायचा, ही परिस्थिती कशी आटोक्यात आणायची याकडे आता प्रशासनानं पूर्णपणे तयारी जी आहे ती केलेली आहे. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत रामगिरीपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही. सिव्हिल लाईन्स इथून जवळ 15 किलोमीटर अंतर आहे आणि रामगिरीपर्यंत जर एवढे आंदोलक गेले तर नागपूर शहरात मोठी कोंडी निर्माण होऊ शकते. सध्याच नागपूर शहराच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही आहे, नागपूर शहरात कोणी जाऊ शकत नाही आहे, कारण की चारही जे हायवे आहे ते हायवे आंदोलकांनी बंद केलेले आहे. त्यामुळे आता या परिसरामध्ये जे आंदोलक आलेले आहेत ते आंदोलक आपल्या भूमिका मांडतात. पण मुख्यमंत्री जोपर्यंत लिखित आश्वासन देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन काही मागे घेतलं जाणार. मुख्यमंत्री फोनवरून बच्चू कडू यांच्याशी काय बोलतात, मुख्यमंत्री इथे दूत म्हणून कोणाला पाठवतात, मेसेंजर म्हणून कोणाला पाठवतात याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे हे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल आणि नागपूर ग्रामीणचे जे सुप्रिंटेंडंट पोलीस आहे हर्ष पोद्दार हे सुद्धा या परिस्थितीवर माहिती जी आहे ती प्रशासनाला देत आहेत आणि नागपूरचे कलेक्टर सुद्धा इथे बच्चू कडू निश्चितच प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय बच्चू कडूंचा हा एल्गार मोर्चा सुरू आहे. या मोर्चावर आपले लक्ष असणारच आहे, पण वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.